उत्तर प्रदेशमधली घडलेली ही घटना. एका युवकाने गळ्यात फास घालून म्हणाला, मित्रांनो लग्न नका करू. लग्न नका करू यामागचं कारण आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊया. एका तरुणाने गळफास घेत आपलं आयुष्य संपवण्याची धक्कादायक घटना घडली आहे. उत्तर प्रदेशातील गाझियाबादमधून ही खळबळजनक घटना समोर आली आहे. लोणी येथे या तरुणाने गळफास घेऊन आत्महत्या केली. या तरुणाने आत्महत्या करण्यापूर्वी एक व्हिडिओ काढला होता, जो आता व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये तरुण मित्रांनो लग्न नका करू असं म्हणताना दिसत आहे. या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळ गाठून मृतदेह ताब्यात घेऊन पोस्टमॉर्टमसाठी पाठवले आहे. आणि आत्महत्येमागे पत्नी आणि सासऱ्यांचा हात आहे, असंही बोलला. जगदीश सिंग राणा असे मृत तरुणाचे नाव आहे. लोणीतील अंकुर विहार पोलीस स्टेशन परिसरात ही घटना घडल्याची माहिती आहे. आत्महत्येपूर्वी जगदीश सिंगने स्वतःचा व्हिडिओ बनवला आणि व्हॉट्सअपवरून मित्रांना पाठवला होता. या व्हिडिओमध्ये तरुणाने गळ्यात फास घेतलेला दिसत आहे. यावेळी तो मी आत्महत्या करणार आहे. यामागे माझी पत्नी आणि सासरच्या लोकांचा हात आहे. पूर्ण जाणीवपूर्वक मी हा व्हिडिओ बनवत आहे. माझा जीव धोक्यात आहे. तसेच तो पुढे म्हणतो की माझी पत्नी, माझ्या पत्नीने कुटुंबीय, तिच्या बहीण, पत्नीचे नातेवाईक मला आत्महत्या करण्यास भाग पाडत आहे. माझे सासरचे लोक आणि पत्नी माझ्यावर असे आरोप करतात की आता मला ते सहन होत नाहीये. माझं सासर सिकंदराबाद जिल्हा बुलंदशहर येथे आहे. सासऱ्याचे नाव ब्रिजेश कुमार सोलंके तर मेहुण्याचे नाव शिवम सोलंके आहे. उमाकांत उर्फ गुडिया असे माझ्या पत्नीचे नाव आहे, असे तो बोलला. सासूचे नाव कुसुमदेवी आणि पत्नीचे सर्व बहिणीकडून मानसिक छळ होत आहे, असेही बोलला. आणि तो बोलला, माझ्या संपत्तीतील काहीही कोणालाही देऊ नका. ज्या प्रकारे ते माझ्यावर अत्याचार करतात ते मी शब्दात व्यक्त करू शकत नाही. माझ्यासोबत काय होत आहे हे मी कोणालाही समजावून सांगू शकत नाही. मी आत्महत्या करणार आहे. मित्रांनो, वाईट चारित्र्याच्या मुलीशी लग्न करू नका. सर्वांना कठोरात कठोर शिक्षा द्यावी आणि माझ्या मालमत्तेतून काहीही कुणाला देऊ नये. सर्व माझ्या मुलांना देण्यात यावं अशी विनंती जगदीश सिंग याने व्हिडिओद्वारे केली आहे. तसेच त्यांच्या मृत्यूनंतर त्यांच्या पार्थिवावर संस्कार आणि प्रशासनाने अंत्यसंस्कार करावे असंही तो म्हणाला आहे.